सीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। मी मुक्ता गायकवाड। आज आपण टिळक चौक दत्त मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। पाहुयाचं विशेष बातमीपत्र। कोल्हाळे परिवार बार्शी यांचा एकत्रित बंधू भावंडांनी दत्त जयंती मोठ्या उत्सवात आनंदात साजरी करतात। गेले 40 वर्षापासून अखंडित सेवा कोल्हाळे परिवार दत्त जयंती साजरी करतात। सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला। कोल्हाळे परिवारांची श्री गुरुदेव दत्त वारकरी अनाथ मुलांची शिक्षण संस्था असून या शब्दामध्येच त्यांचा लाख मुलाचा वाटा असतो। कीर्तन सेवा, प्रवचन, मृदुंग वादक, विनेकरी, टाळकरी असा एकजुटीचा परिवार 7 दिवस अखंड सेवा लाभलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपणास पाहावयाला मिळतो। अनाथ मुलांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वय वर्ष 2 ते 15 वर्ष वयोगटातील 50 मुलांचा सहभाग असून यात एकूण 20 मुले अनाथ आहेत, ज्यांना आई नाही तर कोणाला वडील नाहीयेत। पाहूया या सप्ताहाचे लाईव्ह प्रेक्षेपण। दादा, तुमच्या आपल्या दत्त मंदिराविषयी थोडीशी माहिती सांगा। दत्त जयंती निमित्त आपला जो सप्ताह होतो तर तो सप्ताह किती वर्ष चालू आहे आणि कशा पद्धतीने होतो, तुम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली कशी हँडल करता? याच्यामध्ये आपले मंदिर जे आहे या मंदिराची स्थापना आपण 1986 साली केलेली आहे आणि 1987 पासून या ठिकाणी 7 दिवस सप्ताह होतो। या 7 दिवस सप्त्यामध्ये आपण धार्मिक कार्यक्रम वगैरे घेतो, सगळे धार्मिक प्रवचन सेवा, कीर्तन सेवा आणि या सप्त्याची स्थापना आपले गुरुवर्य शिवलागिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने राजेभाऊ कोल्हाळे यांची पूर्ण नगदेवी असणारे आणि पूर्ण कोल्हाळे परिवार या ठिकाणी सप्त्याची देखरेख आयोजन करतं आणि या ठिकाणी ह्याच्या खर्च सप्त्याचं जे आयोजन आहे ते पूर्ण कोल्हाळे परिवार, पूर्ण फॅमिली स्वतः फॅमिली पूर्णपणे एकत्रितरित्या याचं सगळं नियोजन करतं। आणि इथं सप्त्याचा असा अनुभव आहे की आम्हाला जसं आम्ही दत्त सेवी स्थापना चालू आहे त्यामध्ये आम्हाला सर्वांना एक आत्मिक समाधान, एक सुख, एक मानसिक सुख ह्या गोष्टी आम्हाला बऱ्यापैकी अनुभव आलेल्या आहेत। पूर्ण फॅमिलीत करताय, देणगी वगैरे कोणाचे नाही, सहकार्य नाही, तुमची सगळे फॅमिली मिळून। आणि अशाच ठिकाणी दादांचं असं म्हणणं आहे की कोल्हाळे परिवार यांची एक मोठी वारकरी शिक्षण संस्था ही आहे आणि त्या संस्थेतील मुलं, विद्यार्थी खूप छान प्रकारे त्यांना साथ देत आहेत। आणि याच ठिकाणी सप्त्यामध्ये आम्ही पाहिलं की लहान मुलं सुद्धा बाल कीर्तनकार म्हणून कीर्तन सध्या सांगतायत। धन्यवाद दादा।